जय जवान जय किसान. वेलकम टू डी ॲग्रो. आज आपण मोवेंटो एनर्जी या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये मोवेंटो एनर्जी या कीटकनाशकाची किंमत, त्याचं प्रमाण किंवा डोस, रासायनिक घटक, त्याची कार्यपद्धती, उत्पादक कंपनी, कीड नियंत्रणासाठी कंपनीद्वारे शिफारस करण्यात आलेली पिके, विविध पॅकिंग इत्यादी. तर चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. उत्पादक कंपनी मोवेंटो एनर्जी या कीटकनाशकाची निर्मिती बायर क्रॉप सायन्स या नामांकित कंपनीद्वारे केली जाते. रासायनिक घटक स्पायरोटेट्रामेट 11.01% व इमिडाक्लोप्रिड 11.01% हे दोन रासायनिक घटक एकत्र करून या कीटकनाशकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. कार्यपद्धती. या कीटकनाशकाची कार्यपद्धती म्हणजेच मोड ऑफ ॲक्शन ही सिस्टमिक स्वरूपाचे आहे, म्हणजेच आंतरप्रवाही कार्यपद्धत असणारे हे कीटकनाशक आहे. जेव्हा या कीटकनाशकाची फवारणी पिकावरती केली जाते तेव्हा पानांद्वारे हे कीटकनाशक पानांमध्ये शोषले जाते आणि त्यानंतर रसशोषक कीटक जेव्हा ही पाने खातात तेव्हा त्याद्वारे हे कीटकनाशक कीटकाच्या शरीरामध्ये प्रवेश करते व त्याच्या मज्जासंस्थेवरती परिणाम करते. परिणामी कीटकाचा मृत्यू होतो. या कीटकनाशकाचा वापर सामान्यतः पांढरी माशी, फुलकिडे, लाल कोळी इत्यादींच्या नियंत्रणासाठी केला जातो. शिफारस. कंपनीच्या लेबल क्लेमनुसार मोवेंटो एनर्जी कीटकनाशकाचा वापर भेंडी पिकातील लाल कोळीच्या नियंत्रणासाठी केला जाऊ शकतो. तसेच वांगी या पिकामधील पांढरी माशी व लाल कोळी, आंबा या पिकामधील मिलीबग, थ्रिप्स तसेच कापूस या पिकामधील मिलीबग यांच्या नियंत्रणासाठी करण्याची शिफारस कंपनीद्वारे करण्यात आलेली आहे. परंतु शेतकऱ्यांद्वारे इतर भाजीपाला पिकांवरती याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. किंवा डोस. फवारणीसाठी या औषधाचे प्रमाण प्रति लिटर पाण्यासाठी 1.25 मिली म्हणजेच 20 लिटरच्या पंपासाठी 25 मिली या स्वरूपाचे आहे. पॅकिंग. मार्केटमध्ये या कीटकनाशकाच्या विविध पॅकिंग उपलब्ध आहेत. त्यामध्ये 100 मिली, 250 मिली, 500 मिली इत्यादी. किंमत. शेतकऱ्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे किंमत. तर 100 मिलीच्या पॅकिंगची MRP 530 रुपये असून मार्केटमध्ये 450 रुपयांच्या रेंजमध्ये हे औषध आपल्याला उपलब्ध होणे अपेक्षित आहे. तसेच 250 मिलीच्या पॅकिंगची MRP 1170 रुपये असून मार्केटमध्ये 900 रुपयांच्या रेंजमध्ये हे औषध आपल्याला उपलब्ध होणे अपेक्षित आहे. कृपया सदर औषधाचा वापर करण्यापूर्वी कृषी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा ही विनंती. माहिती आवडली असल्यास कमेंट करा व अशीच औषधांविषयीची नवनवीन माहिती जाणून घ्यायची इच्छा असल्यास डी ॲग्रो या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.